सुभाषनगर रोडवरील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजखाली कोंबड्या वाहतूक करणारा पिकअप आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन दुचाकी चालक इर्शाद रियाज मखदूम याचा मृत्यू झालाय, तर आयराब शौकत देसाई हा जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बायपास रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। इर्शाद मखदूम हा आचारी काम करत होता। मालगाव येथे स्वयंपाकाची ऑर्डर घेऊन येत असताना काळाने घाला घातलाय। त्याच्या या अपघाती मृत्यूने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण असे संबंध होते, त्यामुळे त्याला सर्वजण ओळखत होते। इर्शाद आणि आयराब हे दोघे मोटारसायकलीवरून राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवरून मालगावच्या दिशेने जात असताना सुभाषनगरकडून म्हैसाळकडे येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की इर्शाद याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर आयराब देसाई हा जखमी झाला। अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। अपघातस्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला। याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद सुरू आहे।